राज्याचं अधिवेशन शेतकऱ्यांपेक्षा दाऊदच्या नावाने जास्त चर्चेत राहिलंय. कारण त्यांना मिरची लागली पहिल्याच दिवशी. जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये, दाऊदची मिरची महत्वाची आहे. त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय ते लोकांना पटेल का? तर हा विषय आहे. शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे, गारपिटीचा आहे, घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये. अधिवेशनाच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने, पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार. म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला. कारण एका बाजूला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय. अशात जर पाऊस पडला, गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये. सरकारचा आदेश ढाब्यावरती या कंपन्या बसवतात, त्यांच्यावरती कारवाई नाही होते. उगाच कोणाच्या तरी मनात आलं म्हणून कोणावर तरी कारवाई SIT लावा का? तुम्ही ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत आहे SIT लावायला काय हरकत आहे? जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा. बरं, त्याच्या आधी दोन आणखीन महत्वाचे विषय आहेत. एक तर आता हे अधिवेशन 2-4 दिवसात संपेल. तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांना मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळ आली नसती. मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याशी तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संप काही जणांना तो मान्य होतं, काही जणांना नव्हता, त्यांचा विषय आहे. पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये. आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट. म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला? तर हा एक विषय आहे. आणि दुसरा आता आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी? त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाचं एक तसूभर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. चर्चा कसली करतायत? आम्ही पाठिंबा दिलेला आहे, आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत. पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल, कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत. चल मी आज जाहीर सांगतो, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय. याच्या पुढे मी काय बोलू? उद्धवजी, धारावी संदर्भात आपण भव्य मोर्चा काढला. आज राज ठाकरेंनी बघा, एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत? बरं, आंदोलनात गेल्यानंतर विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये. आणि विमानाला कुठेही टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही. तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत. एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे. आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही. ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.